नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. निफ्टी बँक निफ्टी प्रेडिक्शन आपण करत आहोत 4 तारखेचं. तर सर्वप्रथम निफ्टीचं आपण बघूया. निफ्टीमध्ये जर तुम्ही डेली बेसिसला जर बघाल तर त्याने एक ब्रेकआउट दिलेलं शुक्रवारी. शनिवारी टेस्टिंग चालू होती, त्यामुळे ती काय आपण कन्सिडर करत नव्हतो. पण मोठा ब्रेकआउट झालाय 22,300 ला, आणि तिथून तो वरती गेलाय. ओपन झालाय टार्गेट आता 22,500 पर्यंत. आणि म्हणजे मध्ये त्याला रेजिस्टन्सच नाहीये. जर तुम्ही ओआय नुसार जर आपण बघितलं मित्रांनो, जर ओआय नुसार जर तुम्हाला मी दाखवू, तर बघा विकली बेसिस वरती थोडा तरी आहे. 22,500 डायरेक्ट आता 22,400, म्हणजे आता करंट मार्केट आहे 22,388. जी क्लोजिंग आलेली आहे शनिवारची, त्याच्यानुसार जर तुम्ही पाहाल तर 22,400 एक छोटासा रेजिस्टन्स आहे, आणि त्यानंतर मोठा 22,500च आहे. या दोन गोष्टी आहेत. आता आज कुठे ओपन होते त्याच्यावर डिपेंड करेल की मार्केटची दिशा काय असेल, आणि प्राइस ऍक्शन नुसार आपण कशा त्याच्यावर एंट्री करणार आहोत. तर मित्रांनो, सपोर्ट जो आहे हा 22,300 आहे. चांगला सपोर्ट आहे विकली टाइम फ्रेमला. आणि त्यानंतर 22,200 तर मोठा सपोर्ट आहे. ठीक आहे. जर मंथली प्रमाणे जर आपण प्लॅन केला, तर मंथली प्रमाणे जर तुम्ही बघाल तर पूर्ण ओपन आहे. 22,200 आणि 22,500 मध्ये ओपन आहे. मध्ये एकदा 22,300, जे मी तुम्हाला सांगतोच आहे की तिथे मोठा सपोर्ट आहे. तिथे सपोर्ट घेतल्यानंतर मार्केट परत मूव्ह होईल. तर ह्या वीकचा जो आपण प्लॅन करतोय तो 22,500 पर्यंत जायचा प्लॅन करतोय, की या 7 तारखेपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत, किंवा एकदा एक नवीन हाय बनविण्याचे चान्सेस आहेत, आणि त्यानंतर आपण प्लॅन करू. चार्टवर जर आपण बघितलं तर चार्टवर जर बघाल तर ब्रेकआउट झालेला आहे, आणि खूप सुंदर असा ब्रेकआउट झालेला आहे. आणि जेव्हा ब्रेकआउट होईल, निफ्टीने पूर्णपणे जो एम पॅटर्न बनला होता डेली बेसिसला, एम पॅटर्न जो बनला होता बघा, पूर्ण एम पॅटर्नला आहे ना त्यांनी ब्रेक केला फ्रायडेच्या ह्याच्यात, आणि स्मूथली त्यांनी क्लोजिंग दिलेले आहे मित्रांनो. मार्केट 2024 आहे, हा खूप व्हॉलेटाईल मध्ये मोडला जातोय. आणि त्यामुळे एक दिवस वर होतो, एक दिवस खाली होतो, ह्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे कार्यक्रम. तर तुम्ही जेव्हा ट्रेड कराल तर नीट सांभाळून ट्रेड करा. अ, हे मी तुम्हाला सांगेन. आज परत एकदा की मार्केट कुठे ओपन होतं त्याच्यानुसार आहे, पण आपण एकदा कुठेतरी सपोर्ट किंवा रेजिस्टन्स येईल त्यावेळेलाच आपण बाय किंवा सेल करणार आहोत. जर आपल्याला 22,300च्या आसपास सपोर्ट भेटला आणि प्राइस ऍक्शन जर मिळाली, तर आपण वरती जाण्यासाठी प्लॅन करू. कारण का मित्रांनो, ब्रेकआउट झालेला आहे तर चान्सेस जास्त आहेत. जो मोमेंटम आहे तो जास्त आहे की वर जाण्याचा आहे. त्यातूनच जर प्राइस ऍक्शन निगेटिव्ह जर झाली, तर आपण आपली लॉट साईज कमी करणार आहोत आणि त्यानुसार काम करणार आहोत. तर मित्रांनो, मार्केट कुठे ओपन होते त्यानुसार आपण प्लॅन करणार आहोत. ठीक आहे. दुसरं आहे, निफ्टीचं जर आपण बघितलं तर निफ्टी जर तुम्ही बघाल तर जर डेली बेसिसवर जर बघाल, त्याने एकदम कम्प्लिटली आहे ना, पूर्णपणे जर तुम्ही नीट बघाल तर पूर्ण कप पॅटर्न आणि हँडल झालंय बघा. पूर्ण इथून असं कप झालेलं आहे बघा, इथून कप झालंय, आणि आता त्याचा हँडल पूर्ण त्यांनी कंप्लीट केलंय. जर इथून ब्रेकआउट झाला तर मित्रांनो, जवळजवळ 3,000 पॉईंटचा आपल्याला चान्सेस आहेत की वर जाण्याचे, जर इथून ब्रेकआउट झाला तर. पण प्रॉब्लेम असा आहे की इथे गॅप डाऊन आहे बघा, आणि गॅप गॅप डाऊन जो आहे, आणि गॅप डाऊन मध्ये असल्यामुळे तिथे त्याला ब्रेकआउट होत नाहीये. दुसरं, एचडीएफसी बँक त्याला सपोर्ट करत नाही. भले एचडीएफसी बँकेत सपोर्टवर आले पण सपोर्ट करत नाही. तर निफ्टीमध्ये तर क्लिअर कट ब्रेकआउट आलाय, बँक निफ्टीमध्ये नाही आलेला आहे. बँक निफ्टीमध्ये जोपर्यंत हा जो 48,000चा जी रेंज आहे, आता आपण 47,300 ते 48,000, म्हणजे जवळजवळ 300 पॉईंटचा हा गॅप जोपर्यंत फील करत नाही तोपर्यंत काय नवीन ब्रेकआउट होण्याचे चान्सेस मला तरी कमी वाटत माझ्या स्टडीनुसार. ठीक आहे. तर आपण प्लॅन करू, आणि त्यासाठी आपल्याला एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेचा सपोर्ट पाहिजे आहे. जर चार्टवर जर तुम्ही नीट बघाल तर चार्टवर 47,300 चांगला सपोर्ट आहे त्याला, आणि तिथे तो बघा येऊन थांबतो. आणि इथे जर प्राइस ऍक्शन करून जर वर गेला तर 47,500 पहिला टार्गेट असेल, आणि 48,000 दुसरा टार्गेट असेल. म्हणजे जवळजवळ इथून मित्रांनो आपण 700 पॉईंटच्या रॅलीसाठी करू शकतो की प्राइस ऍक्शन नुसार. आणि उद्या म्हणजे उद्या म्हणजे आजच कसं मार्केट ओपन होतं त्याच्यावरती डिपेंड करते. जर 47,700ला जसं ओवाय नुसार जर आपण पाहिलं, तर ओवाय नुसार जर बघाल तर तुम्ही 47,500ला निफ्टीला रेजिस्टन्स आहे बघा. ठीक आहे. आता मेक आणि बेक लेवल आहे.
त्यानंतर 47,700लाच रेजिस्टन्स आहे, आणि इथून जर फिरला तो, तर पुन्हा मात्र तो 47,000 या 500च्या रेंजमध्ये बँक निफ्टी एकदम स्मूथली चालते, 500-500च्या टप्प्यामध्येच चालते विकली टाइम फ्रेमला. आणि मंथली टाइम फ्रेमला जर तुम्ही बघाल, तर मंथली टाइम फ्रेमला एकदम क्लिअर कट दिसते की 47,500 मोठा त्याला रेजिस्टन्स आहे, आणि 47,000 मोठा सपोर्ट रेजिस्टन्स, दोन्ही पण तिकडे आहे बनलेले आहेत. तर आपण प्लॅन करणार आहोत, जेव्हा कधीही तुम्ही बँक निफ्टीमध्ये किंवा निफ्टीमध्ये काम कराल, तर ओपन इंटरेस्टच्या बेसिसवर आपण काम करणार आहोत, की जेणेकरून जिथे सपोर्ट असेल तिथे आपण बाय केला, जिथे रेजिस्टन्स असेल तिथे माल विकला, किंवा तिथून आपण एक्झिट केले, किंवा तिथे आपण वेट केलं की ती रेजिस्टन्स तुटण्याची. जर तो रेजिस्टन्स तुटला तर स्मूथली परत बघा 500 पॉईंट मिळतील, 48,000 पर्यंत इझिली जाईल. तर डिपेंड करतील की कुठे तो ओपन होतोय, त्यानंतर तो काय प्राइस ऍक्शन करतोय, आणि त्यानंतर मित्रांनो आपण करणार आहोत त्याच्यामध्ये काम. जर तुम्हाला मी एचडीएफसी बँकेचं जर उदाहरण दिलं, तर एचडीएफसी बँक जर विकली टाइम फ्रेमला जर बघाल, एकदम स्मूथली त्यांनी सपोर्ट घेऊन परत त्यांनी बॉटम घेऊन तिथे तो बाईंग झोनलाच आहे. डेलीवर जर बघाल मित्रांनो, तर डेलीला जो फ्रायडेला त्यांनी वर नेला आणि तो वरतीच नेला. पण जर इथे जर तुमची बाईंग असेल, ऑलरेडी जर बाईंग असेल, तर 1465 पहिला टार्गेट, 1480 दुसऱ्या टार्गेट प्रमाणे, आणि 1500 ह्या लेवल्स आहेत ह्याच्यासाठी, एच डी एफ सी बँकेसाठी. आणि जर एच डी एफ सी बँक चालला, तरच मित्रांनो बँक निफ्टी चालेल, जोरात चालेल. दुसरं, रिलायन्स जर बघाल, तर रिलायन्सनी 3 वेळा टॉप केलेला आहे मित्रांनो 3,000च्या लेवलला. हा सायकोलॉजी लेवल सुद्धा आहे रिलायन्ससाठी, आणि निफ्टीसाठी आणि मार्केटसाठी मोठी गोष्ट आहे की रिलायन्स जर चालला, तर नवीन हाय नक्कीच, जो 22,500चा आपण पाहतोय. रिलायन्सवर पण भरपूर काही डिपेंड करतंय की तिथे जाण्याचे चान्सेस आहेत. तर मित्रांनो, हे होतं आजचं प्रेडिक्शन. थँक यू व्हेरी मच. लव्ह यू ऑल. हॅपी ट्रेडिंग.